आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका महान व्यक्तिमत्वाची कथा ज्यांनी संपूर्ण जगाला शांती, करुणा आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. राजवाड्यातील ऐश्वर्य सोडून सत्याच्या शोधात निघालेल्या त्या महामानवाचे नाव म्हणजे गौतम बुद्ध. सुमारे 2500 वर्षांपूर्वी नेपाळमधील लुंबिनी येथे राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले सिद्धार्थ. जन्मानंतर एका महान ऋषींनी भविष्यवाणी केली, हा मुलगा एकतर चक्रवर्ती सम्राट बनेल किंवा संपूर्ण जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवणारा महान संन्यासी बनेल. ही भविष्यवाणी ऐकून राजा चिंतेत पडले. राजाने ठरवले, राजकुमाराला कधीच दुःख दिसू नये. त्याच्यासाठी भव्य राजवाडे बांधण्यात आले. फक्त आनंद, फक्त संगीत, फक्त नृत्य, फक्त सुख. सिद्धार्थ अत्यंत बुद्धिमान, दयाळू आणि शांत स्वभावाचा होता. लहानपणापासूनच त्याच्या मनात करुणा होती. तो कोणत्याही प्राण्याला त्रास देत नसे. योग्य वय झाल्यावर त्याचा विवाह सुंदर राजकन्या यशोधरा यांच्याशी झाला. काही वर्षांनी त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले राहुल. सर्व काही परिपूर्ण वाटत होते, परंतु सिद्धार्थच्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता. जीवनाचा खरा अर्थ काय आहे? एक दिवस तो राजवाड्याबाहेर गेला आणि त्याने 4 गोष्टी पाहिल्या. पहिली, एक वृद्ध माणूस. दुसरी, एक गंभीर आजारी व्यक्ती. तिसरी, एक मृतदेह. आणि चौथी, एक शांत संन्यासी. या 4 दृश्यांनी त्याचे आयुष्य बदलून टाकले. त्याला समजले, वृद्धत्व, आजार, मृत्यू हे प्रत्येकाच्या आयुष्यात अटळ आहे. मग खरा आनंद कुठे आहे? एका रात्री पत्नी आणि लहान मुलगा गाढ झोपलेले असताना सिद्धार्थने शेवटचा त्यांच्याकडे पाहिले आणि सत्याच्या शोधासाठी राजवाडा कायमचा सोडला. ही घटना इतिहासात महाभिनिष्क्रमण म्हणून ओळखली जाते. त्याने राजेशाही वस्त्रे उतरवली, केस कापले आणि साधू जीवन स्वीकारले. सिद्धार्थ अनेक गुरूंकडे गेला. वर्षानुवर्ष ध्यान केले, उपवास केले, इतका की शरीर अगदी कृश झाले, पण ज्ञान मिळाले नाही. मग त्याला समजले, अतिसुख आणि अतिदुःख दोन्ही चुकीचे आहेत. यालाच पुढे त्याने मध्यम मार्ग म्हटले. तो बिहारमधील महाबोधी मंदिर परिसरातील पिंपळाच्या झाडाखाली बसला. त्याने निश्चय केला, सत्य समजेपर्यंत मी उठणार नाही. अनेक मोह, भीती, भ्रम यांवर विजय मिळवत अखेर वैशाख पौर्णिमेच्या रात्री त्याला ज्ञानप्राप्ती झाली आणि राजकुमार सिद्धार्थ झाला गौतम बुद्ध. ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे आपल्या 5 शिष्यांना पहिला उपदेश दिला. यालाच धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. याच दिवसापासून बौद्ध धर्माचा प्रसार सुरू झाला. बुद्धांनी सांगितले, 1. जीवनात दुःख आहे. 2. दुःखाचे कारण इच्छा आहे. 3. इच्छा संपली तर दुःख संपते. 4. दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. हा मार्ग आजही लाखो लोक अनुसरतात. बुद्ध म्हणाले, द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच द्वेष संपतो. रात धरून ठेवणे म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मृत्यूची वाट पाहणे. त्यांनी कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांचा संदेश होता प्रेम, अहिंसा, करुणा आणि क्षमा. अंगुलीमाळ नावाचा एक भयंकर दरोडेखोर होता. त्याने शेकडो लोकांची हत्या केली होती. सर्वजण त्याला घाबरत, पण बुद्ध शांतपणे त्याच्यासमोर गेले. अंगुलीमाळ म्हणाला, थांबा. बुद्ध हसून म्हणाले, मी तर आधीच थांबलो आहे. हिंसा तू थांबव. त्या एका वाक्याने त्याचे आयुष्य बदलले. तो बुद्धांचा शिष्य बनला. वयाच्या 80व्या वर्षी बुद्धांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे महापरिनिर्वाण प्राप्त केले. त्यांचे शेवटचे शब्द होते, स्वतःचा दीप बना.